लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होतीये। लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली आणि त्यामुळे इंडिया आघाडीने अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय। त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के सुरेश यांनी अर्ज भरलाय। भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे। ओम बिर्लांच्या समर्थनार्थ 13 पक्षांनी प्रस्ताव सादर केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिर्लांचे पहिले प्रस्तावक आहेत। अमित शहा, जितेंद्र मांझी, चिराग पासवानही प्रस्तावक आहेत। स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे। सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि सर्व सहमतीने अध्यक्षांची निवड व्हावी असं अपील किरण रिजिजू यांनी काँग्रेसला केलेलं आहे। काँग्रेसने माघार घेतली नाही तर आम्हीही तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पण सर्व सहमतीने अध्यक्षांची निवड व्हावी असं आवाहन किरण रिजिजू यांनी काँग्रेसला केलेलं आहे। किरण रिजिजू यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली होती की अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी, काँग्रेसला तशी विनंती करावी, पण काँग्रेसने उमेदवारी देण्यावरती आपला निर्णय ठाम ठेवला आणि आता 11 वाजता मतदानाला सुरुवात देखील होणार आहे। हम लोग ने शुरू से कहा है कि ये नंबर का सवाल नहीं है, हमारे पास संख्या पर्याप्त है और मजबूती से अपना संख्या के साथ हम खड़े हैं, मगर ये संख्या का कोई बात नहीं है। ये हम चाहते हैं कि स्पीकर का पद, जो लोकसभा का अध्यक्ष होते हैं, वो पद जो है सब सर्वसम्मति से चुन के बिठाया जाए तो ये सबके लिए ठीक होगा, ये हमारा मानना है। अभी हम फिर से अपील करते हैं कांग्रेस पार्टी को कि चुनाव ना लड़े और सर्वसम्मति से स्पीकर का पद को हम लोग मिलकर के चुन लिया जाए। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, या मतदानासाठी हे तैयार हमची भूमिका भाजप काय किंवा काँग्रेसकडून सातत्याने घेतली जाते, पण मग तरीही भाजपकडून मनधरणीची भाषा का? प्रज्ञा, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभेच्या परंपरेनुसार आतापर्यंत म्हणजे भारतासारख्या लोकशाहीमध्ये जितके नियम आणि कायदे महत्त्वाचे असतात त्यासोबतच परंपरा, कन्व्हेन्शन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि सभागृहाच्या कामकाजात तर परंपरेला सर्वाधिक महत्त्व आहे। त्यामुळे परंपरेनुसार लोकसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध व्हावी, कारण ते पक्षातीत असतात, कोणत्याही पक्षाचे नसतात तर सगळ्या सभागृहाचे असतात अशी एक कल्पना आहे। मात्र ते झालेलं नाही। 2 वेळा यापूर्वी असा प्रसंग आला होता आणि आता तिसऱ्यांदा असं घडतंय की लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे। त्यामुळे स्वाभाविक सत्ताधारी पक्षाला देखील हे कुठेतरी आव्हानात्मक असतं की विरोधी पक्षांची मनधरणी करणं आणि त्यांना उपाध्यक्षपद देणं आणि अध्यक्षपद स्वतःकडे घेणं, परंतु ते यशस्वी झाले नाहीत। तर कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं अपयश म्हणूनही याकडे अशा स्वरूपाची एक प्रतिमा पाहिली जाऊ शकते सभागृहाच्या दृष्टीने। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांचंही म्हणणं आहे की आमच्यावर ही निवडणूक लादली गेलेली आहे। विरोधी पक्षांनी काही अटी लादल्या की सुरुवातीला उपाध्यक्षांची निवडणूक व्हावी, त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक घेण्यात यावी आणि एनडीएच्या बहुमताविषयी काही प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित केले गेलेले आहेत। आज दिवसभरात एनडीएचे जे विविध घटक पक्ष आहेत त्यांचे सगळे खासदार एकत्र येऊन एकत्रितपणे संसदेमध्ये जाणार आहेत, कारण इथे कुठेतरी रिसॉर्ट पॉलिटिक्स दिसतंय का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी सरकारची पहिली परीक्षा आहे। जर नरेंद्र मोदी सरकार आपले अध्यक्ष बसवू शकले, आज आपण पाहू शकतो आता ओम बिर्लांच्या घरासमोर आपण उभे आहोत, तिथे नेते येत आहेत, वेगवेगळे त्यांच्या मतदारसंघातून कार्यकर्ते येत आहेत, सगळेजण ओम बिर्लांची भेट घेत आहेत आणि ओम बिर्लांचं अभिनंदन करतायत, शुभेच्छा देत आहेत। तसंच आवश्यक ती मदत आणि रसद तयार करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावर आहे, कारण ओम बिर्ला निवडून आणणं त्यांच्यासाठी आज पहिली परीक्षा, त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे। या परीक्षेत कोण पास होतं याची उत्सुकता आहे। 11 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।